एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शेवगाव शहरात शुक्रवारी सायंकाळी घडली। शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी वेगाने सूत्र हलवत आरोपीला अटक केली। पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सदर युवती दुचाकीवर निघालेली होती। मागे तिची मैत्रीण दुचाकीवर बसलेली होती। या दोघी मोटरसायकलवरून शहरातील कुंभार गल्ली येथून जात असताना सलाउद्दीन हाशमुद्दीन शेख राहणार नाईकवाडी मोहल्ला शेवगाव व गुलाम गौश कुरेशी राहणार खाटिक गल्ली शेवगाव या दोघांनी पीडितीची मोटरसायकल अडवली। यातील दोघी वेगवेगळ्या समाजाच्या असल्याच्या संशयावरून सलाउद्दीन शेख याने चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पीडितीच्या गळ्यावर वार केला। यावेळी तिच्या डाव्या हाताच्या दंडावर गंभीर दुखापत झाली। आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.व्ही. सुंदरडे, प्रवीण महाले, आदिनाथ खेडकर, भगवान सानप, श्याम गुंजाळ, देवीदास तांदळे, राहुल आठरे, आदिनाथ शिरसाट, प्रशांत आंधळे, असलम शेख, भारत अंगरखे, दादासाहेब खेडकर आदींनी केले। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटके, शेवगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।